नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म टेक्स्ट बुक सुपर कोचिंग वर। विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेल मध्ये बघू शकत असाल, इथे मुद्दा हा उद्भवतोय की जी संयुक्त परीक्षेची जाहिरात होती ती आतापर्यंत यायला पाहिजे होती, कारण की नोव्हेंबर महिन्यात आपली संयुक्त परीक्षा होणार आहे आणि गट क ला थोडा वेळ आहे, पण संयुक्त गट ब जी आहे ही आपल्याला टेंटेटिव्ह आपल्या सिलेबस नुसार म्हणजे वेळापत्रकानुसार ती आतापर्यंत यायला पाहिजे होती। मग अशा वेळेस पोरं डायलेमा मध्ये जातात, विद्यार्थी मोस्टली डायलेमा मध्ये जातात की नेमकं काय करायचं। म्हणजे मग यावेळेस संयुक्तचा अभ्यास जो आम्ही करतोय तो कंटिन्यू ठेवायचा का, कारण की कट ऑफ वाढते आहेत आणि वाढत्या कट ऑफ मध्ये जर आम्ही मधात ब्रेक घेत असू, थोडं जर इकडे तिकडे एखाद्या परीक्षेमध्ये आम्ही डायव्हर्ट होत असू तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो। किंवा मग आता सरळ सेवेच्या जाहिराती आहेत, जसं की आता 15 तारखेला एक जाहिरात येणार आहे जी आहे नगरपालिकेची, आणि नगर परिषदचे जे पद असतात, करनिर्धारक झालं, लेखाधिकारी झाले किंवा इतर मग ज्यामध्ये जेई वगैरे असतात, इथं तुम्हाला फार मोठ्या संधी असतात, कारण की शेवटी पे स्केल जर तुम्ही बघितली तर PSI STI एसओच्या इक्वलंट तुम्हाला ती दिसते। मग अशा वेळेस आपण याला कसं मॅनेज करायचं, ठीक आहे, तर या संदर्भात हा एक शॉर्ट व्हिडिओ आहे बट इन्फॉर्मेटिव्ह आहे की जो तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये निश्चितच मदत करेल। खरंच तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर लास्ट पर्यंत बघा आणि बघितल्यानंतर मला सांगा की हा तुमच्यासाठी उपयोगी ठरला आहे किंवा नाही। ठीक आहे, तर चला मूळ मुद्द्याकडे येतोय। मूळ मुद्दा हा आहे की कंबाईन परीक्षेची तयारी करत असताना मधात सरळ सेवा आहे, तर मग आम्ही काय करायला हवं। तर बघा, एक मोस्टली मी तुम्हाला एक मुद्दा सांगतोय, असा आहे की दोन प्रकारचा वर्ग आहे। एक वर्ग आहे जो फक्त आणि फक्त सरळ सेवा करतो आणि डिवोटेडली फक्त सरळ सेवाच करतो, आणि एक वर्ग असा आहे की जो संयुक्त परीक्षेची तयारी करतोय। ठीक आहे, आणि मागच्या वर्षी जे रिझल्ट देणारे मुलं होते ते स्मार्ट मुलं, त्यांचा जर तुम्ही बघितलंय तर त्यांनी काय केलंय, त्यांनी संयुक्त परीक्षेचा अभ्यास करतच होते आणि सोबत सरळ सेवेला अप्लाय केलंय। ठीक आहे, आणि आज तुम्हाला ते काय दिसतात, वेगवेगळ्या पोस्टवर दिसतात, आणि सरळ सेवेतले पोस्ट हे कमी पगाराचे असतात, हे बिलकुल डोक्यातून काढून टाका। S16 S14 ची सुद्धा पद आहेत। ठीक आहे, जो ASO सध्या S16 झाला आहे। ठीक आहे, आणि S14 STI PSI लेवलची पद आहेत। मग अशा वेळेस कसं मॅनेज करायला पाहिजे, तर लक्षात घ्यायचं, सरळ सेवा अभ्यास करणारे पोरांचं मी तुम्हाला मोस्टली सांगतोय, हे काय करतात, GS करतात। ठीक आहे, आपण त्याला GK किंवा GS असं म्हणतोय। त्यानंतर मराठी करावं लागतं, तुम्हाला मी त्या TCS IBPS ला मराठी फार एकदम चीप लेवलचं असतं। त्यानंतर इंग्लिश जे थोडं दर्जेदार असतं वोकॅबच्या बाबतीत, आणि एक म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंग। हे जे चार विषय प्रिपेअर करतात ते करतात सरळ सेवेवाले। आता संयुक्त परीक्षेचं जर तुम्ही बघितलं तर संयुक्त परीक्षेमध्ये तुम्ही GK करतायत म्हणजे GS करतच आहात। ठीक आहे, दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंग करत आहात। मग मुद्दा काय राहिला, तो राहिला इंग्लिश आणि मराठी। आणि मोस्टली संयुक्त परीक्षेवाली जनता काय करताय, ती असं करताय की जेव्हा प्रिलिम्स पास होईल तेव्हा करताय। ठीक आहे, म्हणजे ते शेवटच्या टप्प्यावर ठेवतात। आता हे 50 मार्कचे विषय म्हणजे सरळ सेवेला 50 प्रश्नांचे विषय तुम्ही शेवटच्या टप्प्यावर ठेवल्यामुळे तुमच्या सरळ सेवेमध्ये निवडीच्या संधी जरा कमी होतात। मग अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, मला असं परफेक्ट वाटतंय की तुमच्याकडे संयुक्त जी परीक्षा आहे या परीक्षेला कालावधी किती आहे, तुमच्याकडे संबंध जुलै महिना आहे, त्यानंतर ऑगस्ट आहे, त्यानंतर सप्टेंबर आहे, ओके, त्यानंतर ऑक्टोबर आहे, आणि नोव्हेंबर साठी एक काय, नोव्हेंबर रिव्हिजन साठी ठेवू, म्हणजे 4 महिने तुमच्याकडे आहे। आणि तसे तुम्ही 7 ते 8 तास घड्याळी तासानुसार अभ्यासिकेत अभ्यास करता। मी काय बोलतोय बघा, लक्ष द्या, अभ्यासिकेत तुम्ही 12 तास असता, पण त्या 12 तासातला 4-5 तासाचा आपला काय होतोय, जेवणाचा टाइम, चहाचा टाइम, गप्पांचा टाइम असा वेस्ट होतो। सो घड्याळी तासानुसार तुम्ही 8 तास अभ्यास करता, अगदी बरोबर। सो 8 तास जर अभ्यास करत असाल तर त्यापेक्षा तुम्हाला असं करायला पाहिजे की तुम्ही 90 मिनिटं मराठीला आणि 90 मिनिटं इंग्लिशला द्यायला पाहिजे। म्हणजे जवळपास तुम्ही काय करता, 3 तासाचा वेळ जो आहे हा 3 तास वेळात द्यायला पाहिजे इंग्लिश मराठीला। जेणेकरून काय होईल की या वर्षी येणाऱ्या सगळ्या जाहिराती, आणि तुम्हाला माहिती आहे कालचा आर्टिकल असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्व सरकारनं मेगा भरतीचा प्लॅन केला आहे। आता ते येणार की नाही येणार, ते खरंच भरती होणार की ते गाजर आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण जर ते असेल, कारण कसं असतं पॉलिटीमध्ये आपण एक वाक्य वाचतोय, वाक्य असं असतं की
मुख्यमंत्री हा सरकारचा राजकीय प्रवक्ता असतो. ठीक आहे. आणि त्यानं केलेलं जे स्टेटमेंट असतं हे फार सिरियसली घेतले जातात, कारण की त्यामध्ये ऑथेंटिसिटी खूप असते. सो त्याला आपण प्रमाण म्हणून अभ्यास करतोय. ठीक आहे. मग जर तुम्ही 3 तास इंग्लिश मराठीला देत असाल आणि ते काही पूर्ण वेळ नाही द्यायचा आहे, जुलैमध्ये द्यायचा आहे आणि ऑगस्टमध्ये द्यायचा आहे, असं जर करून ठेवलं तुम्ही, तर तुमचा सरळ सेवेचा सरळ सरळ अभ्यास पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे अतिरिक्त संधी असतील त्या कशाच्या, इथं पासिंगच्या. क्लिअर. आणि मग बाकी वेळ कसा संयुक्तचं नियोजन करायचं तर मी तुम्हाला सांगतो. कधीही संयुक्त परीक्षेचं नियोजन करताना तुम्हाला 2 गोष्टी कळायला पाहिजे. पहिली गोष्ट ही कळाली पाहिजे की ही परीक्षा जी आहे या परीक्षेमध्ये आता विषयांची विभागणी अशी 2 प्रकारे करता येतात. एक हाय वेटेज विषय बघा, सायन्स ज्याला आपण मोठ्या प्रमाणात निग्लेक्ट करतो तो आता गेम चेंजर बनलाय. त्यानंतर मॅथ्स अँड रिझनिंग हा पण आता गेम चेंजर ठरलाय. आणि तिसरा म्हणजे करंट अफेअर हा विषय गेम चेंजर आहे. सो हे विषयाचा वेटेज जर तुम्ही बघितला तर तुम्हाला प्रिलिम्सला या विषयाचा वेटेज 45 मार्क्सचा दिसतोय. मग मला असं वाटतं की तुम्ही इथून दररोज म्हणजे एक्झाम पर्यंत म्हणजे 5 महिने आहेत, 90 मिनिटं याला, 90 मिनिटं मॅथ रिझनिंगला, पहिले मॅथ्स मग रिझनिंग असं, आणि इथं 30 मिनिटं असा वेळ द्यायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही हा जो 45 गुण आहेत या 3 विषयांना, यांना डेली अनिवार्यपणे इथून तर परीक्षेपर्यंत डेली हे विषय घ्यायचे आहेत आणि इथे तुम्हाला 3.5 तास द्यायचे आहेत. 3 तास 30 मिनिटं तुम्हाला या परीक्षेला द्यायचे आहेत. क्लिअर. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता बघा तुमच्याकडे 2 संदर्भ कालावधी आहे. एक आहे जुलै ऑगस्ट, एक आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर. आता एक लक्षात ठेवायचं, इथे तुम्ही काय करायचं, तुमचे उर्वरित विषयाचं प्रॉपर नियोजन करायचं. प्रॉपर नियोजन कसं करायचं तर पहिल्या टप्प्यात जे तुमचे आवडीचे विषय आहेत की जसं फॉर एक्झाम्पल समजा मी असेल तर मी काय करेल, इथं पॉलिटिकल सायन्स घेईल, पॉलिटी घेईल आणि पॉलिटी सोबत एक जड विषय घेईल, हिस्ट्री. ठीक आहे. आणि याला दोन्ही विषयाला डेली 90 मिनिटं देईल. आणि हे कधी करायचं आहे मला, 90 मिनिटं जरी दिले तरी माझे 2 महिन्यात कंप्लीट होणारे विषय आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये मी काय करणार आहे, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, ठीक आहे, जर तुमच्या दिवाळी अंगात येत नसेल तर दिवाळी 3-4 दिवसापर्यंत ठीक आहे, ओके. तर इथे तुम्ही काय करायला पाहिजे, इथं इकॉनॉमी, ठीक आहे, आणि त्याच्यासोबत जिओग्राफी असा एक कठीण एक सोपं असं जर इक्वेशन तुम्ही केलंय तर इथं तुम्ही 90 मिनिटं देऊ शकता. 90 मिनिटं याला आणि 90 मिनिटं याला, म्हणजे दिवसाला तुम्हाला 3.5 तास याला, 3 तास याला, 6.5 तास आणि 3 तास इंग्लिश मराठीला, म्हणजे 10 तास जरी तुम्ही अभ्यास करत असाल आणि या सोबत ज्यांना वाटतंय की सर लवकरात लवकर जॉईन पाहिजे मग सरळ सेवा, तर त्यांच्यासाठी मुद्दा सांगतोय तुम्हाला. सोपी काय करायचं आहे, डेली मध्ये 2 महिने इंग्लिश घ्या आणि मराठी घ्या, याला 90 मिनिटं द्या. ओके. फक्त एक कंबाईन वाल्यांचा एक मोठा लॉस होऊ शकतो, प्रॉब्लेम काय होऊ शकतो की त्यांना जे जीएस ची डिमांड असतं सरळ सेवेला ते तितकंसं समजत नाही. ठीक आहे, येतंय का तुमच्या लक्षात. असं प्लॅनिंग करून तुम्ही परफेक्ट होऊ शकता. फक्त हे तुम्हाला परीक्षेपर्यंत करायचे आहेत, कारण की हे विषय तेवढा वेळ घेतात, 5-5, 6-6 महिने हे तुम्हाला अभ्यास कॉम्पिटिशन करायला वेळ घेतात. आणि बाकीचे जे विषय आहेत मग हे 2-2 विषय, ठीक आहे, हे तुम्ही अल्टरनेट करू शकता. आणि बाकीचा उर्वरित जो नोव्हेंबर असेल त्या नोव्हेंबर मध्ये फुल स्ट्रोक मध्ये तुम्ही काय करू शकता, रिव्हिजन करू शकता. माझ्या मते, माझ्या अनुभवानुसार तुम्ही असं जर प्रॉपर नियोजन केलं तर तुम्हाला परीक्षा कठीण जाणार नाही. ठीक आहे, येतंय का लक्षात. मुद्दे कळतायत का मला काय म्हणायचं आहे, ह्या मुद्द्यांकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की सर मग परीक्षा खूप साऱ्या आहेत, म्हणजे सरळ सेवेमध्ये वेगवेगळ्या जाहिराती येतात. सरळ सेवेमध्ये जर तुम्ही बघितला तर तुम्हाला काय दिसतात, वेगवेगळ्या जाहिराती दिसतात. आणि जर तुम्ही वेगवेगळ्या जाहिराती येत असतील तर एक सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होतो सरळ सेवेमध्ये, तुम्हाला वेगवेगळा सिलेबस दिसतो. मग अशा वेळेस याला रिव्हील कसं करायचं, याला कसं समजून घ्यायचं. नाही तर आम्ही काय करतोय सर, तलाठीसाठी वेगळा सिलेबस जॉईन करावा लागतो, बॅच करावी लागते, सर ग्रामसेवकसाठी वेगळी बॅच करावी लागते आणि अशा मल्टिपल बॅचेस करावे लागतात. तर यावर तोडगा म्हणून टेक्स्टबुक सुपर कोचिंग तुमच्यासाठी एक स्कीम घेऊन आली आहे, ज्याचं नाव आहे, ही आतापर्यंतची सर्वात मोठी क्रांती तुम्हाला दिसेल शिक्षण क्षेत्रातील.
₹5 5 रुपयाच्या एका सबस्क्रिप्शन मध्ये तुम्ही वर्षभरात जेवढ्या जाहिराती येतील त्या सर्व जाहिरातींचा अभ्यास करू शकता. ठीक आहे, म्हणजेच काय स्कीम आहे मी तुम्हाला सांगतोय की 5 रुपयात तुम्ही वन टाइम ट्रायल करू शकता की बाबा आम्हाला सर ट्रायल बेसवर घ्यायचं आहे, तर तुम्हाला हे 5 दिवसाची ट्रायल मिळेल 5 रुपयात. इथं तुम्हाला 300 एक्झामची तयारी एकाच वेळेस करायला मिळणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळतील. त्यानंतर पीवायक्यू बॅचेस असतील, पीवायक्यूज असतील, स्टडी नोट्स असतील आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या एक्झामिनेशनचं तुम्हाला अभ्यास एकाच ठिकाणी होणार आहे. तुम्हाला वाटतं ह्या आमच्यासाठी इम्पॅक्टफुल आहे, तर तुम्ही काय करू शकता, याला 299 रुपयात एक एक्सटेन्शन देऊ शकता आणि 299 मध्ये तुम्हाला 3 महिने याची व्हॅलिडिटी असेल आणि मग सुपर कोचिंगवर ज्या सगळ्या बॅचेस आहेत त्याचा ऍक्सेस तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगळी बॅच घेण्याची गरज नाही आणि एका चहाच्या किमतीपेक्षा कमी रुपयात तुम्हाला काय मिळेल, या बॅचचा ऍक्सेस मिळेल. ठीक आहे, जर तुम्हाला 12 महिन्याचा ऍक्सेस पाहिजे असेल तर तुम्ही 999 ला काय करू शकता, त्या ठिकाणी, ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्ही एकदम हे करू शकता. आणि तुम्हाला वाटत असेल सिलेक्शन पर्यंत करायचं आहे तर मग 1399 ला तुम्ही 18 महिन्याचा ऍक्सेस मिळेल. म्हणजे सर्व बॅचेस तुम्हाला एका कोर्सच्या ऍक्सेस मध्ये मिळतील. जसजशा जाहिराती येतील तसतसा तुम्ही अभ्यास तिथं कम्प्लीट करू शकता. आणि या बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन पवन B20 हा कोड टाकू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 20% आणखी डिस्काउंट मिळेल, पवन B20. आणि या संदर्भात आणखी कोणते तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला 9881744762 या नंबरवर विचारू शकता. ठीक आहे, चला आता बघा पुढच्या मुद्द्याकडे येऊया आपण, की मग आता संयुक्त आणि सरळ सेवेची स्ट्रॅटेजी कशी करायची. तर हे करायची, एक लक्षात ठेवायची, एक तुम्हाला सांगतोय की सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही पीवायक्यू ची प्रॅक्टिस किती करता. कारण की जो पीवायक्यू ची प्रॅक्टिस छान करत असेल, ठीक आहे, त्याच्या निवडीच्या संधी आणखी वाढलेल्या असतात. सो पीवायक्यू व्यवस्थित करा. पीवायक्यू फार जुने करायचे नाही, मी सजेस्ट करेल 2018 पासून तर 2024 पर्यंतचेच पीवायक्यू तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे, आणि जो सरळ सेवा करतायत या सरळ सेवावाल्यांनी काय करायचं, सर्वात इम्पॉर्टंट की तुम्हाला सरळ सेवेमध्ये जे एखादी क्वेश्चन बँक मिळत असेल, बऱ्याच साऱ्या क्वेश्चन बँक आहेत, क्वेश्चन बँक मिळतात, त्या क्वेश्चन बँक वर तुम्ही काय करू शकता, प्रॉपर अभ्यास करू शकता. ठीक आहे, सो अशा प्रकारे जर नियोजन केलं तर तुमच्या निवडीमध्ये आणखी तुम्हाला काय होईल, त्या ठिकाणी त्याचा फायदा होताना दिसेल. मी परत एकदा सांगतोय, जर तुम्हाला अभ्यास विषयक आणि बॅच विषयक कोणतीही अडचण असेल तर तुम्ही मला 9881744762 या नंबरवर कॉल करू शकता. आपला टेलिग्राम आयडी आहे t.me, ठीक आहे, पवन BMPSC, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणखी तुमच्या कोणत्या फीडबॅक क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर ड्रॉप करा, त्यावर आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आय होप तुम्हाला या सेशनचा नक्कीच तुमच्या प्रिपरेशन मध्ये फायदा होईल. थँक्यू सो मच, कीप स्टडिंग. जय हिंद.